महाराष्ट्रात सुरू झालेल्या सामाजिक चळवळी आणि सत्यशोधक समाजाचा खरा उद्देश महाराष्ट्र ही फक्त संतांची भूमी नाही, ती आहे बंड, प्रश्न आणि परिवर्तनाची भूमी। इथूनच सुरू झाल्या अशा सामाजिक चळवळी ज्यांनी संपूर्ण भारताची दिशा बदलली। तर सीन असा आहे, महाराष्ट्रात सुरू झालेल्या महत्वाच्या सामाजिक चळवळी सत्यशोधक समाज चळवळ, अस्पृश्यता निवारण चळवळ, स्त्री शिक्षण चळवळ, बहुजन हक्क चळवळ आणि कामगार शेतकरी चळवळ। पण या सगळ्यांचा मूळ पाया जिथे रोवला गेला ती चळवळ म्हणजे सत्यशोधक समाज। सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली। हा समाज धर्माच्या विरोधात नव्हता, तो होता अंधश्रद्धा आणि अन्यायाच्या विरोधात। या समाजाचा खरा उद्देश होता जात-पात व्यवस्थेला थेट आव्हान देणं, शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणं, स्त्रियांना समान स्थान मिळवून देणं, धर्माच्या नावाखाली होणारं शोषण थांबवणं आणि माणूस म्हणून माणसाची किंमत ठरवणं। फुलेंचं एकच तत्व होतं, देव शोधायच्या आधी सत्य शोधा। म्हणूनच या चळवळीचं नाव पडलं सत्यशोधक समाज। आणि महत्वाची गोष्ट अशी की या समाजाने लग्न, पूजा, विधी हे सगळं ब्राह्मणांशिवाय सुरू केलं। सीन काय समजला ना?